सध्याच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण बघूया। धनंजय मुंडे यांच्या बंगल्याच्या बाहेर आता पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे। धनंजय मुंडे सध्या त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सातपुडा बंगल्यावर आहेत आणि त्यांच्या या निवासस्थानाबाहेर सध्या पोलीस बंदोबस्त वाढवलाय आणि मुंडेंनी सकाळपासून भेटीगाठी सुद्धा टाळलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलेला आहे, आजच राजीनामा द्या असं सांगितलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे यांनी सकाळपासूनच सगळ्यांच्या भेटीगाठी टाळलेल्या आहेत। शिवाय सध्या ते सातपुडा निवासस्थानी आहेत जे त्यांचं शासकीय निवासस्थान आहे आणि या बंगल्याबाहेर सध्याच्या क्षणाला पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवला गेलेला आहे असं समजतंय। वीरच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण मुंडेंना भोवलेलं आहे। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, सध्या धनंजय मुंडेंच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला असं समजते, त्यांनी भेटीगाठी घेणं सुद्धा टाळलंय। रीती, धनंजय मुंडे राजीनामा देणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। थोड्याच वेळात ते आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करतील आणि त्याचमुळे त्यांच्या घराबाहेर जे आहे तो पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर धनंजय मुंडे हे थोड्याच वेळात राजीनामा देतील ही बातमी आपण काही वेळापूर्वी दिली होती। देवेंद्र फडणवीस सध्या सागर या त्यांच्या निवासस्थानी आहेत, त्यांच्या निवासस्थानी धनंजय मुंडे जातील अशी माहिती मिळते। त्यानंतर त्यांच्या समोर जे आहे ते राजीनामा सुपूर्द करतील। आपण पाहिलं असेल तर धनंजय मुंडे यांना आता माहित झालंय की आपल्याकडे मंत्रिपद राहणार नाही, त्यामुळे त्यांनी आता भेटीगाठी घेणं ही टाळलेलं आहे। कालपासूनच खरं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सातत्याने सुरू होती। अगदी अगदी आणि त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष राजीनाम्यासंदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल। धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।